न्यूज। प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला शिवप्रेमींच्या वतीने 40 गावात जोडीमार आंदोलन। माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातल्याने समस्त महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्याने 40गाव येथे तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्या वतीने दिनांक 17 रोजी प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडीमारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। शिवरायांचा जिरेटोप म्हणजे तमाम मराठी मुलखाची अस्मिता आहे। त्या जिरेटोपाशी मराठी माणसाचं नातं वेगळं आहे। ते काळजातलं आणि रक्तातलं नातं आहे। शिवरायांचे पात्र करणाऱ्या एखाद्या चिमुरड्याच्या डोक्यावर जरी जिरेटोप घातला तरी मोठी माणसं त्या चिमुरड्याच्या पायावर डोकं ठेवतात, त्याचे पाय धरतात। इतका सन्मान मराठी माणूस शिवरायांच्या जिरेटोपाला देतो। शिवरायांचा जिरेटोप म्हणजे बाजारातला पुष्पगुच्छ, टॉवेल किंवा लुंगी नव्हे, इतका तो स्वस्त नाही। प्रफुल्ल पटेल आज मोदींच्या भक्तीत तल्लीन आहेत। त्यांनी ती खुशाल करावी। सकाळ संध्याकाळ मोदींचे पाय धुवून त्याचे पाणी प्राशन करावे। इतक्याने मोदी खुश नाही झाले तर जिभेला घट्टे पडेपर्यंत त्यांचे तळवे चाटावे। असे करूनही पटेलांचे समाधान झाले नाही तर तसेच निष्ठा सिद्ध झाली नाही तर प्रफुल्ल नरेंद्र मोदी असे नवे नाव धारण करावे। शिवप्रेमींचे काही एक म्हणणे नाही, पण स्वतःच्या चापलुशीसाठी, स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी शिवरायांचा मात्र अवमान करू नये। मराठी मुलकाच्या अस्मितेला आव्हान देऊ नये। प्रफुल्ल पटेलांनी मोदी यांच्याकडून शाबासकी मिळावी म्हणून शिवरायांचा जिरेटोपाचा वापर केला। त्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठी अस्मिता पायदळी तुडवली आहे। गेल्या 350 ते 400 वर्षात असला हलकटपणा कुणीच केला नाही, तो प्रफुल्ल पटेलांनी केलाय। पटेल पक्का व्यापारी बुद्धीचा माणूस, कुठल्याच राजकीय किंवा सामाजिक विचारधारेचा नाही। जिथे संधी तिथे मी अशा मानसिकतेचा हा माणूस। याच मानसिकतेपोटी ते आता स्वार्थी राजकारणाला लागले आहेत। पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप प्रदान करून प्रफुल्ल पटेल यांनी समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत 40गाव येथील तहसील कार्यालयासमोर प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला शिवप्रेमी संघटनेच्या वतीने दिनांक 17 रोजी जोडेमार आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलनात लक्ष्मण शिरसाट, गणेश पवार, प्रदीप देशमुख, प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे, प्रदीप मराठे, खुशाल पाटील, मुकुंद पवार, PN पाटील, ज्ञानेश्वर सोनार, भरत नवले, प्रवीण पाटील, सुधीर पाटील, दीपक देशमुख, किरण पवार, दिलीप बिराजदार, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, अविनाश काकडे, मंगेश साबळे, शिवाजी गवडी, मनोज भोसले, महेंद्र पाटील, गोपाल पाटील, विजय देशमुख, मनोहर सूर्यवंशी, आबासाहेब सोनवणे, लक्ष्मण बनकर, अण्णा धुमाळ आदी सहभागी झाले होते। प्रतिनिधी मुराद पटेल, 40गाव। राज्यात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान केला। एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमानच या प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे। म्हणून आज 40गाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आहे। यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान मराठा समाज व शिवशंभूप्रेमी कदापि सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देतो। प्रफुल्ल पटेल नावाच्या बावळट माणसाने, विकृत माणसाने जो प्रकार केला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम, मी तर म्हणतो की या जगामध्ये छत्रपती शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही। जोपर्यंत हे विश्व आहे, सूर्यचंद्र तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही। आणि या मूर्ख प्रफुल्ल पटेलने नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा या गाढव माणसाचा आम्ही 40गाव सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार करतो। आणि या ठिकाणी सर्व शिवप्रेमी बांधव जमलेले आहेत। सर्वांनी मिळून या ठिकाणी या मूर्ख प्रफुल्ल पटेलला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात जो कुणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना करेल त्याची आम्ही गय करणार नाही। त्याचा अशाच पद्धतीने निषेध करू आणि वेळ प्रसंगी प्रत्यक्षात सुद्धा यांचे थोबाडं फोडल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.